सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. आमची जमीन आमचा प्राण. शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आखणीला बोरवडेत शेतकऱ्यांचा कडाडून विरोध. सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी. कागल तालुक्यातील बोरवडे येथे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गुरुवारी सायंकाळी झालेल्या सभेत एकमुखाने विरोध दर्शवला. या सभेला पंचक्रोशीतील गावामधून शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शासनाने शक्तीपीठ महामार्गाचा पूर्वीचा मार्ग बदलून बोरवडे, उंदरवाडी, तुरंबे, मालवे, सरवडे या सुपीक पट्ट्यातून नेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या बदलामुळे बागायती शेती धोक्यात येणार असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती सभेत व्यक्त करण्यात आली. शक्तीपीठ मार्ग तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी आहे की शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी, असं संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. अलीकडेच मोठ्या कष्टाने ओलिताखाली आणलेल्या जमिनीवर महामार्ग गेल्यास हिरवीगार पिके नष्ट होऊन शेतकऱ्याचं मोठं नुकसान होईल, असेही वक्त्यांनी नमूद केले. सभेत बोलताना शेतकरी नेत्यांनी प्रशासनाच्या धोरणावर सडकून टीका केली. तीर्थक्षेत्रांच्या नावाखाली सुपीक जमीन हिरावून घेतली जात आहे. अन्नदाता शेतकरीच जर उद्ध्वस्त होत असेल तर अशा विकासाचा काय उपयोग, असा सवाल उपस्थित करण्यात आला. आमची जमीन ही आमची आई आहे. जिथे नुकतेच पाणी पोहोचले आणि शेती बहरली तिथूनच महामार्ग नेणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असा ठाम इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिला. या सभेनंतर शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंचक्रोशीतील गावे एकवटली असून येत्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शासन व प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचे सर्व सहकारी, उंदरवाडीचे सरपंच, त्याचबरोबर मालव्याचे सरपंच, सगळ्यांची नावं मी पाटील सर घेत नाही सर, कारण वेळ भरपूर झालेला आहे. अण्णा सगळ्यांच्या पोटात कावळे वरडायला लागली आहे. मगाशी दत्ताला सांगितले काही लोक आमच्या इकडची 7:30 वाजता जेवतात आणि सभेला येऊन बसतात, पण आम्ही सकाळी 9 वाजता घासभर खाल्ले आणि आता घराकडे कितीला पोचणार माहीत नाही. या सगळ्यांचीच काळजी करून, सगळ्यांची नावं बघून मी माझ्या मनोगताला सुरुवात करतोय. आपण उपस्थित असलेले सर्व शेतकरी, या गावातील वेगवेगळ्या सेवा सोसायटींचे, तरुण मंडळाचे, दूध डेऱ्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व संचालक मंडळ, या गावातील सर्व धन्यवाद शेतकरी बांधव आणि उपस्थित दूरवर माझा आवाज पोचत असलेले माझ्या माता, भगिनी आणि बंधूंनो, खरं तर शक्तीपीठ महामार्ग जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.